नमस्कार मित्रांनो, निफ्टी अनालिसिस पोस्ट मार्केट व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मार्केटला पोस्ट मार्केट अनालिसिस करूया आणि त्यानंतर उद्या मार्केटचे काय हाल असतील ते बघूयात. तो की या मार्केट जर या लेवलच्या वरती जर सस्टेन करत असेल तर आपला कॉल बनेल आणि जर इकडे खाली सस्टेन केलं तर पुट बनेल. मार्केट आज इथे ओपन झालेलं एका ठराविक लेवलला त्यांनी सपोर्ट घेतलेला आणि तिथूनच रिव्हर्स झालेलं. या फॉलमध्ये आपण एक छोटंसं प्रॉफिट बुक केलेलं. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी नसल्यामुळे आणि इंटरनेट आणि सगळं बॅटरी डेड असल्यामुळे आपण मार्केटमध्ये राहिलो नाही. फक्त 2-4 मिनिटाचा वेळ मिळालेला आपल्याला. इथे आपण मार्केटला 9:30 मध्ये एंटर झालेलो आणि जवळपास 9:35 गेलो मार्केटमधनं. तर ज्या कोणी लोकांनी इथे ट्रेड घ्यायचा प्रयत्न केला असेल, कारण इथे आपण सांगितल्याप्रमाणे काय झालं होतं बघा, लेवल तुम्हाला आपल्या लेवलच्या वरती 5 मिनिटच्या एका चांगल्या स्ट्रॉंग कॅन्डलनी क्लोजिंग दिलेली आणि त्या क्लोजिंग वरती आपण नेहमी आपला ट्रेड प्लॅन करतो. जर आपण बघितलं तर आपला SL 26 पॉईंटचा बनला असता, जवळपास एक 26 पॉईंटचा SL घेऊन आपण एक चांगला ट्रेड आज कॅप्चर करू शकलो असतो. जे लोक व्यवस्थित अनालिसिसचा व्हिडिओ बघतात त्यांना मार्केटमध्ये काही जास्त समजत नसेल तरीही ते फार सुंदर ट्रेड इथे घेऊ शकतात. आणि आपला उद्देशच तो आहे की मार्केटमध्ये तुम्हाला जास्त न शिकवता कामाचं शिकवावं. म्हणजे बाईक चालवणं शिकवायचं, कार चालवणं शिकवायचं, त्याची इंजिनिअरिंग न करवता. म्हणजे इथे तुम्हाला फक्त ट्रेड घेता आला पाहिजे, एंट्री एक्झिट करता आला पाहिजे. तुम्हाला SL तुमचा किती असला मॅनेज करता यायला हवं तुमच्या कॅपिटलच्या हिशोबाने. 1 किंवा 2 लॉटमध्येच आपण ट्रेड करायला पाहिजे सुरुवातीचं काही एखाद्या वर्ष जवळपास. आणि जेव्हा आपण प्रॉफिट मेकिंग ट्रेडर बनतो त्यानंतर मग आपण लॉट साईज इन्क्रीज करू शकतो. इथे ज्या कोणी लोकांनी ट्रेड पकडला असेल त्यांनी सुंदर पद्धतीने याला होल्ड केलं असू शकतं. एक जवळपास 150 पॉईंटची 114 पॉईंटचं रॅली झालेली. आता आपण बघूया की 114 पॉईंट कोणी पकडले असेल. ॲक्च्युली फार कमी लोक असतात की जे पूर्ण रॅली कॅप्चर करू शकतात. असं म्हणूया आपण की फार कमी लोकच असतात किंवा कोणीच पूर्ण रॅली कॅप्चर करू शकत नाही. तर टेक्निकली आपण किती पॉईंट्स इथे गेन करू शकलो असतो आपल्या सिस्टमनुसार ते आपण बघण्याचा प्रयत्न करूया. आपली इथे एंट्री झाली 26 पॉईंटचा आपला SL इथे पुट झालेला आणि एंट्री कॅन्डल जी असणार आहे ती आपली ही असणार आहे या कॅन्डलच्या स्पाइकला. अंडरस्टँड? कारण की आपण इथे लिमिट ऑर्डरमध्ये आपली एंट्री करून ठेवलेली असणार. याच्यावरती जर मार्केट जात आहे तर आपण एंटर होऊन जाणार सिस्टममध्ये ऑटोमॅटिक. आणि आपला SL पण पुट झालेला असणार. ब्रॅकेट ऑर्डर जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला समजत असेल मी काय बोलत आहे तर. तर मग आपण SL ट्रेलिंग स्टार्ट करतो. नेक्स्ट लो जो बनलेला असणार आपला हायर लो, त्या तिथे आपण SL ट्रेल करणार. नेक्स्ट या पद्धतीने आपण SL ट्रेलिंग करत मार्केटचं जास्तीत जास्त प्रॉफिट आपण बुक करू शकतो. अंडरस्टँड? त्यानंतर आणि मॅक्सिमम लोक जे आहेत 22,601 ला निघून गेले असतील. तरी त्यांनी किती पॉईंट्स बुक केले असतील? लेट्स सी 62 पॉईंट तर ॲन ॲव्हरेज कोणीही बुक करायला पाहिजे होतं. जे कोणी आपले रेग्युलर व्हिडिओ बघत आहेत त्या स्टुडंटनी हे 62 पॉईंट बिलकुल त्यांच्या हातातून सुटायला पाहिजे नव्हते. कारण जेव्हा आपण ट्रेल सेल करत इथे आलेलो आहे आणि आपल्याला एक रेंज बाउंड मार्केट होताना दिसतंय, तर काही लोक असतात जे इथे सोल्ड करतात. ते ट्रेल टाईट SL ट्रेलिंग करत नाही, थोडं लूज ठेवतात. ज्याने लूज ठेवलं त्यांना इथे बेनिफिट पाहायला मिळाला असू शकतो. त्यांनी इतके पॉईंट्स बुक केले असतील. ते किती होतात?
92 पॉईंट. म्हणजे इन जनरल सगळ्यांनी 62 पॉईंट तर बुक करणं कंपल्सरी होतं इथे. आणि ज्यांनी थोडंसं पेशन्स आणि लूज ट्रेलिंग ठेवत असतील त्यांना इथे 92 पॉईंटचं प्रॉफिट झालेलं असेल. तर 114 पैकी 62 पॉईंट किंवा 92 पॉईंट, म्हणजे इतकी सुंदर रॅली होऊन सुद्धा आपण मार्केटमध्ये ॲक्च्युअलमध्ये इतकेच प्रॉफिट बुक करू शकतो. हे नेहमी लक्षात ठेवा. असं कधीही होणार नाही की आपण पूर्ण रॅली कॅप्चर केलेली आहे बघ. आणि लेवल स्टील आपण उद्याबद्दल जर आज बघतोय तर लेवल जे आहेत त्या स्टील ह्याच आहेत. याला चेंज करायचं आपल्याला अजून काही काम नाही. आता आपण इथे बघतोय की मार्केट आपल्या लेवलच्याच मदत आहे. तर उद्या सुद्धा आपण याच पद्धतीने ट्रेड करू शकतो. फक्त आपल्याला लेवलकडे लक्ष ठेवायचं आहे व्यवस्थित. आणि आपल्याला लेवल काय सांगत आहे तर बघा, थोडंसं टाइम फ्रेम जर आपण वाढवली तर आपल्याला लक्षात येईल की हा वरचा एक चांगला रेजिस्टन्स आहे. मंथलीला बघूया आपण, ऑल टाइम हाय आहे का? येस, ऑल टाइम हाय वरती आपण जवळपास आहोत जवळपास. तर आपला प्रयत्न असणार आहे की लेवलच्या वरती जर मार्केट सस्टेन करत असेल आपलं तरच आपण कॉलचा विचार करूया. अदरवाईज मार्केट ओपन कुठे होतं त्या हिशोबाने चालेल. आता इथे मार्केट सस्टेन केलेलं दाखवत आहे. समजा या लेवलला जर मार्केट सस्टेन करतंय तर आपण कॉलचा ट्रेड उद्या प्लॅन करू शकतो इथे. आणि आपलं नेक्स्ट टार्गेट असणार आहे जवळपास 41 पॉईंटचं आणि त्यानंतर 120 पॉईंटचं. आणि जर या लेवलच्या खाली जात आहे मार्केट तर मग आपल्याला माहिती आहे की आपलं डायरेक्शन काय असणार आहे. तर जर मार्केट इकडे कुठे ओपन होत आहे तर मार्केट या पद्धतीने मूव्ह करू शकतं. तर मग आपण या पद्धतीने लेवल्स उद्या प्ले करूया. या लेवलच्या वरती जर मार्केट सस्टेन करत असेल तर उद्या आपण मार्केटची ओपनिंग कुठे होते त्यानुसार आपण ट्रेड करणार आहोत. मार्केट ओपनिंग वरती उद्या ठरेल. फक्त ह्या लेवल्स लक्षात ठेवा, लेवलच्या वरती किंवा खाली ज्या पद्धतीने मार्केट ओपन होईल ट्रेड करेल त्या पद्धतीने आपण उद्या एंट्री घेऊया. ज्या लोकांना समजत नसेल, व्यवस्थित कन्फ्युजन असेल, आपण इथे जास्त काही तुम्हाला शिकवत बसत नाही, कामापुरतं तुम्हाला बोलतो. ट्राय करतो की तुम्हाला डायरेक्ट ट्रेड घेता आले पाहिजेत. लाईव्ह मार्केटमध्ये तुम्ही या उद्या, आपण सोबत ट्रेड करूया. तुम्हाला जर ॲनालिसिस आवडत असेल, व्हिडिओज आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.